रायगड. पुणे जिल्ह्यामध्ये खरं तर राष्ट्रवादीनं घवघवीत यश मिळालेलं आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांच्या पक्षाचे आमदार सुनील शेळके हे काहीसे भावुक झालेले देखील पाहायला मिळाले. आपण पाहूया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी हा दबदबा कायम राखलेला आहे. परंतु याच निवडणुकांदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतरची ही निवडणूक होती. त्या अनुषंगाने भावनिक वातावरण होतं. आपण सुनील शेळके यांच्याशी बोलणार आहोत. अण्णा, प्रत्येक निवडणूक झाली, निकाल लागला की अजितदादांचा सुनील शेळकेंना फोन यायचा. आज तो फोन मात्र येणार नाही. नक्कीच दादा असते तर आम्ही सगळेच आज आनंदानं खूप मोठा उत्सव साजरा केला असता. परंतु ठीक आहे, आज दुर्दैव आहे. त्या सगळ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा माझ्या मायबाप जनतेनं मावळ तालुक्यात जे काही दादांनी विकास कामांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आणि प्रत्यक्षात ती कामं देखील उभी राहताना पाहतोय आपण. त्याच कामातून आणि दादांच्या असलेल्या योगदानातून माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं आज मतदान रूपी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामागे उभे राहून त्यांना भरघोस असं मताधिक्य देऊन दादांचं उत्तराई होण्याचा आज खऱ्या अर्थानं त्यांनी प्रयत्न केला. परंतु ते शब्दाच कानावरती पडणार नाहीयेत. सुनील, तुला शुभेच्छा. तू परत एकदा तीच कामगिरी करून दाखव. ठीक आहे, चालते थोडं. काय आज आठवतंय तुम्हाला या क्षणी अजितदादांच्या अनुषंगाने, या विजयाच्या अनुषंगाने? तर सुनील शेळके भावनिक झालेले आहेत, कारण अतिशय विश्वास सुनील शेळके यांच्यावरती अजितदादांचा होता. प्रत्येक विजय झाला की अजितदादा सुनील शेळकेंना फोन करायचे आणि त्या विजयात स्वतः सामील व्हायचे. आज सुनील शेळके यांनी पुन्हा एकदा मावळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने दबदबा कायम ठेवला आहे. परंतु त्या अजितदादांच्या शुभेच्छांचा फोन मात्र सुनील शेळके यांना येणार नाहीये. त्यामुळं ते भावनाविवश झालेत, त्यांना अश्रू अनावर होत आहेत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा मावळ, पुणे. आणि यानंतर बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवारांना आणण्यात आलेलं आहे. शरद पवारांना खोकल्याचा आणि श्वसनाचा त्रास होतोय. रुबी हॉल रुग्णालयात पवारांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत अशी माहिती मिळते. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे देखील रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. तर पवारांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार देखील रुबी हॉल रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. शरद पवारांना श्वसनाचा आणि खोकल्याचा त्रास होत असल्यानं पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये सध्या आणण्यात आलेलं आहे. त्यांच्या विविध तपासण्या देखील करण्यात येणार आहेत. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार देखील रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. बातमी साताऱ्यातल्या पाटणमधून हाती येते. मंदरुळकोळे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या मृणाल महेश पाटील या विजयी झाल्यात. भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे. 22 वर्षाच्या मृणाल महेश पाटील यांनी हा पराभव केलाय. जिल्ह्यातील सर्वात लहान जिल्हा परिषद सदस्य म्हणून मृणाल महेश पाटील या निवडून आलेल्या आहेत. मोहोळ तालुक्यातील कुरुळ जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचा 1303 मतांनी पराभव झाला. भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांनी कुरुळ जिल्हा परिषद गटातून विजय प्राप्त केला आहे. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. अपडेट असे सुरू राहतील. पाहत रहा एबीपी माझा. आपको शायद पता नहीं होगा, अपार ने आईएनएस विक्रांत के लिए 150 से ज्यादा तरह के केबल्स बनाए हैं। देश के टॉर्पीडोस में भी हैं अपार के केबल्स। वंदे भारत भी अपार के केबल से ही स्पीड पकड़ती है।
और यही वायर्स और केबल्स हमारे घरों को भी पावर करते हैं। विश्वास इसमें अपार, तभी तो ये है देश का तार। चला आजोबा खेळूया ना। तुम्ही तर मला प्रॉमिस केलं होतं ना। दिलेलं वचन कधीच तोडू नये हे तुम्हीच शिकवलत ना मला लहानपणी. वेदनेपासून पूर्णपणे सुटका मिळवण्यासाठी अमृत नोनी पेन ऑइल. जितेंद्र कानडे शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव जिल्हा परिषद अणदूर गटातून विजयी झालेले आहेत.